Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. मेळावा घेण्यात नेमकी काय रणनीती ठरली आपली, कशा पद्धतीने रिस्पॉन्स आहे सगळ्यांचा? नाही, आपल्या जळगाव लोकसभेच्या आदरणीय उद्धवजी साहेबांच्या आदेशाने करणजी पवार पाटलांची उमेदवारी झाल्यानंतर सर्वप्रथम प्रमुख नेत्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या लोकप्रतिनिधींच्या भेटीनंतर आता मेळाव्याचं आयोजन दुसऱ्या टप्प्यामध्ये सुरू आहे। त्यातल्या शेवटचा आज जळगाव ग्रामीण विधानसभेतला सकाळी धरणगाव आणि आता जळगाव तालुक्यातला मेळावा आज या ठिकाणी संपन्न झाला आहे। त्यामुळे तिघं पक्ष आणि समविचारी संस्था आणि संघटना यांना विश्वासामध्ये घेऊन निवडणुकीची प्रचार यंत्रणा, बूथ मॅनेजमेंट आणि एकंदरीत समन्वयातून पुढच्या 20 दिवसाची दिशा अशा प्रमुख पदाधिकारी लोकप्रतिनिधींची बैठक एक त्या ठिकाणी मेळाव्याच्या स्वरूपात घेण्यात येते। दादा, काल मंगेश चव्हाणांनी महायुतीच्या मेळाव्यात म्हटलं की गिरीश महाजनांवर तुम्ही आरोप करतात, तुम्ही जर नाही त्याच्यावर उत्तर दिलं गेलंय, परत बोलणं उचित नाही। नो कॉमेंट्स तुमचे हाल काय होतील असं म्हटलं ते मी दिलंय, आता ते दिसेल काय त्याच्यावर बोलणं उचित नाही। आता नो कॉमेंट्स। अर्ध्या भावात वन्स मॅटर क्लोज विल नॉट ओपन फाईल। बळीचा बकरा म्हटलाय त्यांनी की करणदादांना बळीचा बकरा वेळ सांगेल, निकाल सांगेल कोण बळीचा बकरा आहे। त्यामुळे मी आमच्या सन्माननीय ताईंना मी मागच्या वेळेस पण सांगितलं होतं, काळजी घ्या आणि निकाल त्यावर योग्य तो मला असं वाटतं उत्तर राहील। नाही, ताईंना काळजी घ्या म्हणजे नेमकं काय झालं यावर मी बोललो ना मागच्या वेळेस, उमेदवारीसाठीची काळजी घ्या, टिकली पाहिजे आणि या सगळ्या भावांचं प्रेम ताईंना मिळो त्यासाठीच्या सदिच्छा। तुम्हाला आताही असं वाटतं की स्मिताताईंचं तिकीट बदलेल व स्वतः त्या ठिकाणी आपण बघतोय काल 89 त्या ठिकाणी जो पद्धतीने घोषणा देण्यात आल्या मेळाव्यामध्ये ज्या बघतोय, त्यामुळे असं ताईंच्या कार्यकर्त्यांच्या आणि मीडियाच्या माध्यमातून मला पण वाचण्यात आणि ऐकण्यात येतं व्हिडिओ आणि त्यातून। काल भाजपाच्या मेळाव्यामध्ये जल्लोषात सांगितलं गेलं की 25 तारखेला मोठ्या उल्हासामध्ये जोरामध्ये लाखाच्या आसपास गर्दी राहील आणि त्यांचा फॉर्म भरला जाईल। चांगलं आहे ना, सदिच्छा शुभेच्छा आहे त्यांना। प्रत्येक पक्षाने आपल्या आपल्या नेत्याच्या आपल्या आपल्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जी प्रक्रिया आहे ती केली पाहिजे, उलट ही लोकशाहीने झालं पाहिजे, त्यामध्ये शुभेच्छा माझ्या त्यांना। दादा, नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंतचा जो रोष आहे तो तुमच्यावरच दिसतोय, म्हणजे पूर्ण प्रचार जो आहे तो उमेश पाटलांवर डायव्हर्ट झालाय, कुठेतरी वजन वाढलं का तुमच्या शिवसेनेत? नाही, वजन वाढायचा विषय नाही आहे। शेतकऱ्यांच्या मला भाजपाच्या कार्यकर्त्यांचे फोन, पदाधिकाऱ्यांचे फोन येत आहेत, दादा धन्यवाद, तुम्ही घेतलेल्या भूमिकेमुळे आम्हाला या ठिकाणी विचारपूस व्हायला लागली आहे, बरोबर आहे, आम्हाला किमान विश्वासात घ्यायला लागले, विचारायला लागले, त्यामुळे मला वाटतं ठीक आहे आता किंमत आली तरी माझं बंड यशस्वी आहे। तुम्ही जो शेतकऱ्यांचा मुद्दा मांडलेला होता जिल्हा बँकेसंदर्भात, अनिष्ट तफावतीत असलेल्या संस्थांसंदर्भात, आता जिल्हा बँकेचेच काही त्यांचेच मित्र संचालक आहेत, त्यांनी देखील तो निर्णय रिवाईज करण्यासंदर्भात, म्हणजे मग कुठेतरी जिल्हा बँकेत अंधाधुंदी कारभार सुरू आहे का? तुम्ही दिशा मी तोच प्रश्न उचलला होता की मी राजकारण किंवा आरोप म्हणून मी विषय घेतलेला नव्हता, तो शाश्वत आणि ॲक्च्युली वास्तव म्हणून तो विषय घेतला होता की 21,000 शेतकरी 876 पैकी 551 अनिष्ट तफावतमध्ये आहे, त्यामध्ये 50 लाखाच्या वर 291 आहे, म्हणजे परिणामस्वरूप 60% विकास हो पुढच्या काळामध्ये, म्हणजे आज 291 जात्यामध्ये आहे आणि बाकीच्या सुपामध्येच आहे अनिष्ट तफावतमध्ये। त्यामुळे ही असं होता कामा नये उद्या जिल्हा बँकेला एका प्रकारे हे टाळं लावण्याचा प्रकार आहे की काय, हा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये येऊ शकतो आणि असं होता कामा नये, कारण की जिल्हा बँक ही महत्त्वाची संस्था आहे आणि त्यामुळे हे पाऊल जे टाकलं जात आहे ते चुकीचं आहे। आणि त्या संदर्भात त्यांचे संचालक मग आदरणीय रोहिणीताई असतील, आदरणीय किशोरप्पा असतील, आदरणीय अमोलदादा असतील, आदरणीय चिमनाबा असतील, अशा अनेक संचालकांनी देखील सांगितलं आहे आणि मला असं वाटतं की लवकरात लवकर तो निर्णय त्यांनी घेतला पाहिजे, अन्यथा शेतकऱ्यांमधून आक्रोश होतो। आपण बघितलं आज चाळीगाव तालुक्यातल्या करगाव गावातल्या भाजपाच्या संस्थेच्या चेअरमननी इशारा दिला आहे की आम्ही त्या ठिकाणी जिल्हा बँकेवर आंदोलन करू। स्वतः आपण बघतोय झुरखेडापासून अनेक ग्रामपंचायतीचे ठिकाणी आपल्या सोसायटीचे सदस्य संचालक पेटून उठले की हा निर्णय आम्हाला मान्य नाही आहे। त्यामुळे मला वाटतं राजकारणाच्या ठिकाणी राजकारण केलं पाहिजे, पण शेतकऱ्यांसाठी राजकारण करता कामा नये, योग्य निर्णय घेतला पाहिजे।